छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिलेला आहे, तो इथल्या लोकांनी, इथल्या रयतेने तो टिकवला होता आणि म्हणून त्याला हे जिंकता आलं नाही का? निश्चित की औरंगजेबाला खऱ्या अर्थाने कोणी ओळखलं असेल, तर ते म्हणजे शिवाजी महाराजांनी. मराठ्यांना असं वाटायला लागलं की अनाकोंडा फिरतोय. ही खूप स्लो मुघलांची मूव्हमेंट होती आणि त्यांच्यावर हल्ले करणं आणि रसद कापणं सोपं होतं. उत्तरेतलं सगळं संपत्ती आणि वैभव घेऊन ते उतरले होते. त्या मराठ्यांना वाटायला लागलं की चांगला रोजगार मिळतोय, एम्प्लॉयमेंट. की मुघल सरदार रोज प्रार्थना करत की औरंगजेब मरू दे आणि मराठी रोज प्रार्थना करत की औरंगजेब जगू दे. खूप मेहनत केली. तर पन्हाळा काही फार मोठा किल्ला नाहीये. तरी 5 वर्ष लागली. जिंकल्यावर त्याने अगदी त्याच्या सभाविरुद्ध जाऊन पार्टी दिली. खास नमाजही पडला. त्याची पाठ फिरली आणि 3च महिन्यामध्ये मराठ्यांनी पन्हाळा पुन्हा घेतलाय. त्यामुळे थोडक्यात मराठी फक्त झेंडे बदलत. ते देऊन जर टाकत किल्ला तर परत लगेच झेंडा बदलून घेऊन टाकत. की राजपूत हे त्यांची तलवार होते. पण औरंगजेबाला शत्रू बनवण्याची कला माहीत असल्यामुळे त्याने राजपुतांशी सुद्धा वैर घेऊन ठेवलेलं होतं. किंबहुना मराठ्यांचा उठाव दडपण्याची ताकद फक्त राजपुतांकडे होती. त्याचा पुरावा असा की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना खरा पराभव दिला तो फक्त एका राजपुतानेच. तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. नमस्कार. आज सगळीकडे एकाच पिक्चरचा बोलबाला आहे, तो म्हणजे विकी कौशलचा छावा. हा पिक्चर आज सगळ्यांनी पाहिलाच असेल. पण इतिहासामध्ये 1680 ला जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नेमकी परिस्थिती काय होती, मराठा समाजाने कसा लढा दिला, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर, 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झालेला आहे. 1681 ला औरंगजेब दिल्लीवरून दख्खनेत आलेला आहे आणि इथेच ठाण मांडून बसलेला आहे. बरोबर आहे. पण संभाजी महाराजांचा मृत्यू हा 1689 साली झालेला आहे. म्हणजे 1681 ते 89 या 9 वर्षामध्ये औरंगजेब नेमका दख्खनेत का आला आणि आल्यानंतर इतकी 9 वर्ष तो काय करत होता? सर, यापासून आपण सुरुवात करू. थोडं आपण त्याच्या आधीचा इतिहास बघितला थोडक्यात. तर मुघलांचं एक ऑल इंडिया एम्पायर, अखिल भारतीय साम्राज्याची महत्वाकांक्षा होती आणि मग तो प्रयत्न अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे अकबरापासूनच चालू होता. अकबर आधी दक्षिणेमध्ये उतरला होता, पण निजामशाही संपायला बराच वेळ लागला. त्यामुळे अकबरच्या खाती संपले नाही. मग शेवटी जहांगीरच्या काळात संपुष्टामध्ये आली आणि मग शहाजहानने अजून चांगलं पक्का करत नेलं. पण शहाजहानने दक्षिणेमध्ये औरंगजेबाला सुभेदार म्हणून नेमलं होतं. त्यामुळे औरंगजेब राजपुत्र होता तेव्हाच तो दक्षिणेमध्ये मुघलांचा विस्तार करायचा प्रयत्न करत होता. पण तेवढ्यात तो मग ते वरती वडिलांनंतरच्या युद्धात अडकला. मग तो सम्राटच बनला. तो बादशाह बनलाय. पण त्याची ती महत्वाकांक्षा कायमच होती. उत्तर अख्खा जिंकला होता आणि त्यामुळे मग तो येणारच होता. फक्त तो कधी येणार, त्याचा टायमिंग आणि वेळ हाच फक्त मुद्दा होता. तो अत्यंत महत्वाकांक्षी माणूस होता. स्वतःला आलमगीर म्हणून घे. आलम म्हणजे पृथ्वी आणि गीर म्हणजे राजा, पृथ्वीचा राजा. आणि त्यानुसार त्याची ती महत्वाकांक्षा असल्यामुळे फक्त आता टायमिंगच्या बाबतीत असं आहे की लॉंग टर्म तर बघितलं आपण यायचंच होतं. शॉर्ट टर्म मध्ये त्याचा मुलगा अकबर याने त्याच्याविरुद्ध उठाव केला. राजपुतानामध्ये जिंकताना युद्ध चालू असताना ते उठाव करून काही काळ तर औरंगजेबाला अडचणीत आणलंय. पण औरंगजेबाने त्याच्यावर मात केली आणि त्यानंतर तो हात धुवून अकबरच्या मागे लागला. दुर्गादास राठोड या राठोडांच्या सरदाराने अकबराला सहाय्य दिलंय. पण मग आता काय झालं की राजपुतानातले लोक जरा हे कंटाळले की अकबराला हे द्यायचं आश्रय म्हणजे औरंगजेबाचा रोष पत्करून घ्यायचा आणि त्यामुळे शेवटी मग दुर्गादास व अकबर हे संभाजी महाराजांकडे आले आणि संभाजी महाराजांनी दोघांना आश्रय दिलाय आणि मग ते निमित्त ठरलं तात्कालिक की त्या निमित्ताने औरंगजेब दक्षिणेमध्ये स्वतः उतरला. तर 1681 ला औरंगजेब दख्खनेत आलेला आहे. दक्षिणेत आल्या आल्या त्याला पहिलाच जो सामना करावा लागला तो नाशिकमध्ये करावा लागला होता. बरोबर. सर, त्या इतिहासाबद्दल सर थोडी माहिती देतात का? औरंगजेब जो आला तो मोठा आत्मविश्वासाने आला. त्याने पूर्वीही सुभेदार म्हणून दख्खनमध्ये अनेक वर्ष काढलेली होती. त्याला दक्षिणेचं राजकारण, इथला भूगोल बऱ्यापैकी माहिती होता. त्याचं म्हणणं होतं की 2 वर्षांमध्ये मी दख्खन पादाक्रांत करेल. मग यात असं दिसतं की त्याने एक तर मुघलांच्या शक्तीला ओव्हर एस्टिमेट केलं होतं आणि जे स्थानिक शक्ती आहेत त्यांना अंडर एस्टिमेट केलं होतं की ते अगदीच बरोबरच्या आहेत. त्यामुळे त्याला पहिला धक्का तिथेच बसलाय की नाशिक शहराजवळ रामशेज हा छोटासा किल्ला आहे. पण तो मराठ्यांनी 5 वर्ष जवळजवळ लढवलाय. दगडात दगडफेक करून करून लढवलाय आणि त्यातच मग पाणी दिसून आलं की हे वाटतं तेवढा सोपा प्रवास नाही आहे. एक एक किल्ला जर 5-5 वर्ष लढणार असेल तर 350 किल्ले जिंकायला किती वेळ लागू शकेल हाच एक इंटरेस्टिंग मुद्दा होता. तरी सुद्धा औरंगजेबने हार मानलेली नाहीये. औरंगजेबने 5 वर्षानंतर तो किल्ला जिंकलाय आणि पुढे औरंगाबादमध्ये येऊन तो राहिलेला आहे. इथे येऊन मराठा स्वराज्याविरोधात त्याने लढा दिलेला आहे.
बरोबर त्याच्यानंतर आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल ही देखील संपवलेली आहे बरोबर आणि मग मराठा स्वराज्याकडे तो वळलेला आहे. औरंगजेबच्या काळामध्ये असंही दिसून येतं की भारतभर औरंगजेबच्या काळामध्ये जाटांनी उठाव केलेला आहे, राजपुतांनी उठाव केलेला आहे, पलीकडे अहोम यांनी सुद्धा उठाव केलेला आहे. बरोबर ते उठाव सगळे दडपलेले आहेत. पण मराठा स्वराज्याचा जो उठाव होता तो दडपण्यात यशस्वी झाला आहे की नाही? औरंगजेबाला मराठ्यांचा राजकीय प्रश्न हा पुरेसा आकलन झाला की नाही याच्याबद्दल मला तरी शंका वाटते कधी कधी, की मराठ्यांना स्वराज्याची मागणी होती. पर से स्वराज्याची मागणी हा प्रकार नवीन नव्हता. पूर्वी अकबराच्या काळामध्ये राजपुतांची अशीच मागणी होती आणि ती अकबराने मान्य केली, की स्वराज्य म्हणजे त्यांचं स्वतःचं राज्य असेल, ज्यात त्यांचं प्रशासन असेल, त्यांचं सैन्य असेल, त्यांचं सगळं महसूल असेल आणि त्यात मुघल पडणार नाही. त्या बदल्यात स्वराज्याबाहेर राजपूत मुघलांना मदत करतील आणि त्यानुसार मग शांती झाली आणि राजपुतांच्याही तलवारीला काहीतरी वाव मिळाला, त्याला वेगळ्या पोस्टिंग मिळाल्या. अकबराचे जे 12 सुबे होते त्यापैकी 8 प्रांतांवर सुभेदार हे राजपूत होते. त्यामुळे पार्टनरशिप होती एक प्रकारे. जसं त्या काळात राजपुतांची महत्वाकांक्षा होती स्वराज्याची, तशी या काळामध्ये मराठ्यांची होती. त्या खरं तर हा प्रश्न समजून घेऊन जर त्यांच्या महत्वाकांक्षेला ऍडजस्ट करता आलं असतं औरंगजेबाला, तर हा प्रश्न इतका काय रेंगाळला नसता आणि एवढा लढाई करायची गरज पडली नसती. पण औरंगजेबाकडे ती समजून घ्यायची ती पात्रता तितकी कदाचित नसावी आणि त्याची महत्वाकांक्षा खूप जास्त होती. तर ते आल्यानंतर काय केलं दक्षिणेमध्ये, एकाच वेळी तिघांवरही सैन्य पाठवलंय. आदिलशाही, कुतुबशाही आणि मराठे आणि तिघांची एकाच वेळी लढायचा प्रयत्न केला. याचा अर्थ मग तो तिघांना एकाच वेळी संपवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो त्यात अडकला. तिघही संपेना कारण सैन्य विखुरलं गेलं आणि तिघे एकमेकाला मदत करायला लागले आणि मग त्यातल्या मराठी जास्त प्रखर विरोध करायला लागले. मग तेव्हा त्यांनी स्ट्रॅटेजी बदलून शेवटी 1686 ला आदिलशाही आधी संपवली, मग 87 ला कुतुबशाही संपवली आणि मग तो मराठ्यांकडे मग वळलाय. धर्मांतर केलं असतं तर इतिहास वेगळा असता का? पण त्याच्याने काय होणार होतं हा एक वेळा प्रश्न होता, की समजा ते धर्मांतर झालं असतं तरी मराठ्यांचा प्रश्न राजकीय होता. राजकीय प्रश्नाची उत्तर ही राजकीय असणार होती, धार्मिक नव्हे. त्या थोडक्यात काय तर औरंगजेबाचा राजकारणाचा एक मोठा प्रॉब्लेम होता, की तो राजकीय प्रश्नाकडे राजकीय न बघता त्याच्यात तो त्याची धार्मिक महत्वाकांक्षा जिंदा पीर बनण्याची होती. की जिंदा पीर किंवा दरवेश हा एक संत असतो, एक महात्मा असतो, तसं तशी ही होती. आता या दोन वेगळ्या विचारसरणी आहेत, कल्पना आहेत. आलमगीर बनणं, जग जिंकणं ही राजाची हे असते आणि हे जे जिंदा पीर बनणं हे एखादा आध्यात्मिक माणूस जो सगळं विरक्त होतं सगळं सोडून, त्याची महत्वाकांक्षा असते. आता तुम्ही एकाच वेळी राज्यही करणार, विविध प्रकारची युद्ध करणार, राजकारण करणार आणि त्याच वेळी तुम्ही म्हणणार की मी आध्यात्मिक म्हणून मान द्या. हे कसं शक्य आहे? त्या औरंगजेब दोन्ही मध्ये पूर्ण अडकला होता आणि त्यात त्याची खरी विजन तर ही धार्मिकच बहुतेक जास्त होती, की धार्मिक प्रसार करायचा आणि जे स्वप्न पाहिलं होतं की जे नास्तिकांचं हे आहे दारुल हर्ब, त्याचं रूपांतर दारुल इस्लाम म्हणजे मुसलमानांचं राज्यामध्ये करायचं, ती विजन घेऊन तो चालला होता असं काहीसं दिसतंय. आणि मग या सगळ्यामुळे त्यांनी काय केलं की धड राजकारणी साध्य केलं नाही, धड अध्यात्म साध्य केलं नाही आणि धड धार्मिक अधर्मही त्यांनी नीट साध्य केला नाही असं त्यातून दिसून येत आहे. तर 1689 ला छत्रपती संभाजी महाराजांनंतर देखील औरंगजेब हा दिल्लीकडे परत गेलेला नाहीये. करेक्ट. त्याच्या मागे नेमकं कारण काय आहे? छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे त्यांनी मारलेलं आहे त्यामुळे मराठा समाजातील जी काही लोक होती ती भडकलेली होती आणि म्हणून त्यांनी स्वराज्याचा दिवा हा तेवत तेवत ठेवायचं त्यांनी ठरवलं होतं आणि हे औरंगजेबने ओळखलं होतं का? पण कदाचित म्हणूनच तो माघारी परत गेला नाही. बरोबर आहे की त्याने जसं त्या महत्वाकांक्षा होती 2 वर्षाचा घेऊन आला टाइम टेबल. पण ठीक आहे 2 वर्षात नाही झालं, पण तरी बघणार काय की त्याने 86 ला आदिलशाही संपवली, विजापूर काबीज केलं, तिथल्या राजाला पेन्शनीत पाठवून दिलं ग्वाल्हेरला. 87 ला कुतुबशाही जिंकली, सेम सगळं केलंय. 88 ला रायगड जिंकलाय. रायगडला पुढचा राजपूत शाहू संभाजीचा मुलगा पकडलाय, येसुबाई पकडलाय आणि 89 ला खुद्द मराठ्यांचा राजाच पकडलाय संभाजीराजे आणि त्यांचाही त्याने वध केलाय. मग आता काय झालंय सगळ्यानंतर की हे सगळं केल्यानंतर त्याने 4 वर्षामध्ये 4 मोठे विजय मिळवले. आता दक्षिणेत कोणतंही असं मोठं सत्ताशी उरलं नाही की जे त्याला आव्हान देऊ शकेल. ते आता तर काय दक्षिण त्याचं कारण नव्हतं, आता निघून जायचं फक्त बाकी होतं, की आहे ते प्रशासन फक्त लावायचं बाकी होतं. पण प्रत्यक्षात काय झालं की एक प्रकारे खरा संघर्ष हा संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सुरू झाला, की संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंत मराठा सैन्य लढत होतं. आता मराठा समाज मैदानामध्ये उतरला. ते आता ते सैन्याचे युद्ध न राहता समाजाचे युद्ध ठरलं. त्या मुघल सैन्य वर्सेस मराठा समाज आणि एकदा समाज मैदानामध्ये उतरला की मग ते युद्ध किती काळ चालू शकेल हे सांगता येत नाही. त्याचा पुढचा अनुभव औरंगजेबाला आला म्हणतो. 1689 नंतर औरंगजेब इथेच राहिला.
ते 1707 पर्यंत 1707 ला त्याचा मृत्यू झालेला आहे. बरोबर. या एवढ्या मोठ्या काळामध्ये देखील त्याला मराठा समाज, इथली लोक, इथली परंपरा किंवा इथल्या सगळ्याच गोष्टी त्याला जिंकता आलेल्या नाहीयेत. बरोबर. याच्या मागे नेमकं कारण काय? हे आपण असंही म्हणू शकतो का, की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिलेला आहे, तो इथल्या लोकांनी, इथल्या रयतेने तो टिकवला होता आणि म्हणून त्याला हे जिंकता आलं नाही का? निश्चित की औरंगजेबाला खऱ्या अर्थाने कोणी ओळखलं असेल तर ते म्हणजे शिवाजी महाराजांनीच. त्याला त्यांच्या सगळ्या महत्वाकांक्षा माहिती होत्या. तो अशा प्रकारे येणार आणि तो पूर्ण आयुष्य पणाला लावून आपलं सगळी व्रत, शक्ती, दक्षिण घेण्याचा प्रयत्न करणारे शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. आणि त्यावेळी मृत्यूपूर्वीची काही वर्ष त्यांनी या नियोजनातच घालवली होती, की तो जेव्हा महाराष्ट्रामध्ये येईल औरंगजेब, दक्षिणेमध्ये उतरेल, तेव्हा कशा प्रकारचं राजकारण केलं पाहिजे. आणि त्यानुसार शिवाजी महाराजांनी आधीच आदिलशाही आणि कुतुबशाही बरोबर अलायन्स करायची बोटी चालू केलेली होती. तिघांचं एक जॉईंट अलायन्स असेल, युती असेल आणि ती औरंगजेबाशी लढेल हे सगळं प्लॅनिंग त्यांनी अगदी करून ठेवलं होतं. त्यानुसार किल्ले आणि त्यांची व्यवस्था करून ठेवली होती. उत्कृष्ट लोक घडवून ठेवली होती सैन्य सेनापती म्हणून. आणि अशा प्रकारे त्यांची सगळी व्यवस्था इतकी तयार होती चांगली, की त्यामुळे तरी त्यांचा मृत्यू झाला तरी जे पुढचा काळ आहे त्याचे दिग्दर्शक, डायरेक्टर तेच होते एक प्रकारे, असं म्हणावं लागेल. त्यांची पूर्ण छाप होती. आणि विशेषतः त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, की जे अलेक्झांडरला जमलं नाही किंवा ज्युलियस सीझरला जमलं नाही किंवा जे राजपुतांना जमलं नाही, ते असं की हे सगळ्या लोकांना आपल्या स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती लोकांना देता आली नाही. आपल्यासारखेच त्यांना करता आलं नाही. अगदी राजपुतांनाही सामान्य माणसं राजपूत नाही बनवता आलं. ते राजपूत त्यांच्या एका विशिष्ट लेवलला राहिले, सामान्य माणसं सामान्य माणसं राहिले. शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची जी आयडेंटिटी होती मराठा, ती प्रत्येकाला दिली आहे. अगदी अस्पृश्यही मराठी आणि ब्राह्मणही यापुढे मराठीत. आणि त्यामुळे मग यापुढे सगळ्यांचं स्वराज्य आहे. स्वराज्य असं सगळ्या व्यक्तींमध्ये वाटून टाकलं आणि सगळ्यांना एक कॉमन स्टेक होल्डर बनवून टाकलं. आणि त्याच्यामुळे आता हा संघर्ष जो आहे तो खूप इंटरेस्टिंग झाला. त्यामुळे पुढे औरंगजेबाला हा मुद्दाच कळलं नाही की नक्की कुठलं ठिकाण जिंकल्यावर, कुठला किल्ला जिंकल्यावर किंवा नक्की कोणाला पकडल्यावर आपला विजय मिळणार आहे. तो एका वादळामध्ये फिरत राहिला आणि त्याला वाटत होतं की वादळाचा काहीतरी मध्यबिंदू आहे, तो सापडला की तो जिंकलाय. 27 वर्ष तो मध्यबिंदू शोधण्यात त्याची गेली, पण त्याला तो मध्यबिंदू सापडला नाही. तसं त्यावेळेस ज्या प्रकारे जाटांचा उठाव असेल, राजपुतांचा उठाव हा औरंगजेबने दडपला होता, त्या प्रकारे किंवा त्याच पद्धतीने मराठ्यांचा उठाव त्याला दडपता आला नाही. कारण की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर देखील राजाराम महाराज होतेच, त्याच्यानंतर त्यांची बायको ताराराणी होतेच. तर यांनी सुद्धा तेवढ्याच क्षमतेने आणि तेवढ्याच मोठ्या ह्याच्याने लढा दिलेला आहे. बरोबर. सर त्याच्याबद्दल थोडाफार इतिहास काय सांगतो? मग तो थोडासा तो म्हणतो मराठी दौलत होती हे शिवाजी महाराजांचे स्पिरिट खूप कसोशीने पाहिलं, की त्यांनी एवढे 350 किल्ले बांधले, पण त्यातल्या कुठल्याही किल्ल्याला, त्यातल्या एखाद्या बुरुजाला किंवा दरवाजाला स्वतःचं किंवा स्वतःच्या कुटुंबातल्या कोणाचंही नाव दिलेलं नाही. हा मुद्दा बघण्यासारखा आहे. अगदी राज्याभिषेक केला तेव्हा त्यांनी एक नवीन कालगणना काढली, पण त्याचं नाव शिवशक किंवा भोसले शक असं ठेवलेलं नाहीये. राज्याभिषेक शक असं ठेवलंय. मग ही जी त्यांचं स्पिरिट आहे की हे सगळ्यांचं मिळून आहे. मुळात राज्याभिषेकाचा एक अर्थ काय होतो, की आता ही गादी आहे, इन्स्टिट्यूशन, ही सगळ्यांना अवेलेबल आहे. कोणी जो कर्तृत्वान आहे तो इथे बसू शकतो. ही कुठल्या घराण्याची बिराजदारी नाही आहे. एवढं मोठं स्पिरिट त्यातल्या त्याकातली लोकशाही पद्धत म्हणता येईल. आणि मग ते जे स्पिरिट त्यांनी उभं केलं, त्या स्पिरिटमुळे त्यांनी ही आता एक काळजी ठरली की राज्यावर आता कोणीही येऊ आणि तो कशाही प्रकारे कारभार करू. राज्य चालणार, वाढणार आणि मुलांना आव्हान देणार. आणि त्याच प्रकारच झालंय की शिवाजी महाराजांचं मन आणि प्रजेचं मन हे पूर्ण एका लेंथवर होतं. म्हणजे आता एक वेव लेंथवर होतं. कुठलाही व्हॉट्सअप नसताना, इंस्टाग्राम नसताना ते पूर्ण मनापर्यंत पोहोचले होते आणि त्यांना काय म्हणायचं ते लोकांना नक्की कळलेलं होतं. आणि त्यामुळेच मग या सगळ्यांपुढे बाकी फारसा पर्याय उरलेला नाही. लढणे आणि शिवाजी महाराज स्वप्न पूर्ण करणे हाच पर्याय एक प्रकारे लोकांनी ठेवलाय असं म्हणता येईल. तर हा जो मराठ्यांचा स्पिरिट आहे किंवा शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती इतके वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेबला समजली नव्हती का? अनेक वर्ष पराभवांचा सामना केल्यानंतर महाराष्ट्रात राहून पूर आले, त्याच्यावर छापे पडले. मराठ्यांना असं वाटायला लागलं की अनाकोंडा फिरतोय एक प्रकारे, की खूप स्लो मुघलांची मुवमेंट होती आणि त्यांच्यावर हल्ले करणं आणि रसद कापणं सोपं होतं. उत्तरेतलं सगळं संपत्तीने वैभव घेऊन ते उतरले होते. त्या मराठ्यांना वाटायला लागलं की चांगला रोजगार मिळतोय, एम्प्लॉयमेंट. आणि मुघल सत्र वैतागले ते सगळे वाताहतीला, सगळ्या प्रकारचे ज्या प्रकारे पराभव होत होते. तर त्यामुळे मग असं म्हणत की मुघल सरदार रोज प्रार्थना करत की औरंगजेब मरू दे आणि मराठी रोज प्रार्थना करत की औरंगजेब जगू दे. का तर एवढा रोजगार कार्यक्रम दुसऱ्या कोणी आणलाच नव्हता ना दक्षिणेमध्ये.
आणि त्यामुळे मग मराठ्यांनी आता बरोबर औरंगजेबाचा अंदाज घेतला होता की तो किती याच्यात अडकत चाललाय पुढे. आणि मग अशा प्रकारे मी एक चांगलं उदाहरण सांगणार काय की पन्हाळ्याचा किल्ला होता तो जिंकायला जवळ 5 वर्ष लागले औरंगजेबाला. खूप मेहनत केली. त्याला पन्हाळा काही फार मोठा किल्ला नाहीये. तरी 5 वर्ष लागली. जिंकल्यावर त्याने अगदी त्याच्या सभाविरुद्ध जाऊन पार्टी दिली. खास नमाजही पडला. त्याची पाठ फिरली आणि 3च महिन्यामध्ये मराठ्यांनी पन्हाळा पुन्हा घेतलाय. आता जो किल्ला जिंकायला 5 वर्ष लागली आहेत, तो गेल्यानंतर तर किती वर्षांनी परत घ्यायचा आहे आता म्हणजे आणि असे किती किल्ले तो किती वर्ष लढवणार आहे? त्यामुळे थोडक्यात मराठी फक्त झेंडे बदलत. ते देऊन जर टाकत किल्ला तर परत लगेच झेंडा बदलून घेऊन टाकत. थोडक्यात एका ट्रॅपमध्ये म्हणजे फसत गेला. त्याला हळू हे कळलं की आपलं काहीतरी चुकतंय. तर हे 1702 साली जिझिया हे करून टाकलं होतं स्थगित आणि शिवाय मराठ्यांचं स्वराज्य मान्य करणं त्याने मान्य केलं होतं आणि त्याच्याकडे एक मोठा हुकमी हक्क होता. ते म्हणजे शाहू. संभाजी राजांचा मुलगा बरोबर होता. त्याला राजा म्हणून मान्य करायचं आणि स्वराज्य मान्य केलं तर शांतता येणार की होती. आणि तसं त्याने समारंभ आयोजित केला होता. मराठी सरदार 60 मराठी सरदार जमले पण होते. असं वाटलं की आता शांती शेवटी येईल. पण औरंगजेब प्रचंड संशयी व्यक्ती. यातनं काय होईल तर शंका वाटायला लागली आणि म्हणून त्याने शेवटच्या क्षणी हा समारंभ रद्द केला आणि झालं. जी एक ऐतिहासिक संधी होती शांततेची ती गमावली आणि परत सगळे युद्धाकडे वळले आणि अशा प्रकारे मग ती युद्ध अनुबंध काहीच आउटकम झाला नाही आणि त्यातनं मुघल साम्राज्य जे आहे ते पूर्ण आतल्या आत कोसळलं आणि अशा प्रकारे दख्खनची युद्ध आहे हे मुघलांच्या पतनाचं एक मोठं कारण ठरली. हीच डील जर औरंगजेबाने पूर्वी शिवाजी महाराजांबरोबर केली असती किंवा त्यांच्याबरोबर नाही जमली तर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बरोबर. केली असती, नंतर सुद्धा राजाराम महाराजांबद्दल Exactly. बरोबर केली असती, तरी पण हा संघर्ष वाचला असता आणि कदाचित त्यामुळे मुघल साम्राज्य हे पुढचे अजून काही वर्ष टिकले असतं का? टिकू शकलं असतं ना की जसं बघ एकेकाळी राजपुताने आधार दिला किंवा दारा शुको होता सख्खा भाऊ. दारा शुको हा अकबरासारखा होता आणि उदारमतवादी होता. पंडित दारा म्हणत त्याला. जर दारा सत्तेवर आला असता तर मुघल 500 वर्ष टिकले असते. पण इस्लामचं काय झालं असतं माहित नाही. आता औरंगजेब सत्तेवर आला आहे तर इस्लाम टिकेल पण मुघलांचं काही खरं नाही. मग त्यातच सगळं आलं म्हणजे की त्याने धार्मिक आपली विजन मिक्सअप करत गेले राजकारणामध्ये आणि त्यामुळे राजकीय ध्येय बाजूला पडली. राजकारण काय असतं इट्स अ शेपिंग अँड शेअरिंग ऑफ पॉवर. तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. समोरच्याचे महत्वाकांक्षा काय त्याची इच्छा काय आहेत ते ऍडजस्ट करून घेतल्यावर तुम्ही राजकारणामध्ये बरोबर हे करता. तसं ऍडजस्ट न करता मी सगळ्यांना संपवेल आणि कोणता शत्रूच उरू देणार नाही असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला राजकारणच करणं नाही असं म्हणावं लागेल म्हणजे. हे एक प्रकारे जे अकबराकडनं त्यांनी शिकणं गरजेचं होतं बरोबर. ते तो शिकला नाही एक्झॅक्ट. आणि त्याचमुळे पुढे मराठा साम्राज्याने किंवा मराठा लोकांनी जे काही लढा दिलेला आहे त्याच्यामुळे तिथेच त्याचं ज्या तत्वावर मुघल साम्राज्य उभं होतं त्या तत्वांनाच त्याने कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली आणि तिथेच मुघलांचा पराभव निषेध झाला असं म्हणता येईल. सर त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबचे सगळ्यात मोठे शत्रू होते. त्यांच्या निधनानंतर छत्रपती शाहू आणि येसुबाई महाराणी येसुबाई यांनी औरंगजेबाने यांना आपल्या दरबारात घेतलं होतं. तर शाहू महाराज हे औरंगजेबच्याच दरबारामध्ये राहिले वाढले तरी देखील औरंगजेबाने कधी शाहू महाराजांना चुकीचं वागवलं नाही. तर याच्या मागे कारण काय? औरंगजेब उत्कृष्ट राजकारणी पण होता एकाच वेळी आणि त्यामुळे मग राजकारणाचा भाग होता की शाहू हा एक प्रकारे त्यांच्या हातात असलेला एक हुकमी एक्का होता की उद्या जर कधी शांती करायची वेळ आली तर मग शाहू हातात असेल तर त्यांना ते शक्य होतं आणि त्यामुळे मग त्यांनी औरंगजेबाचा धोरणाचा भाग असेल किंबहुना मृत्यूपूर्वी औरंगजेबाने शाहू महाराजांना एक शपथ दिली की कधीच तलवार हाती धरणार नाही आणि इंटरेस्टिंग म्हणजे त्यांनी ती पुढे आयुष्यभर पाळली देखील. त्यामुळे एक प्रकारे औरंगजेबाचा शेवटचा प्रयत्न होता मुघल राज्य वाचवायचा की त्याला दिसायला लागलं की पुढे मराठीच संपवणार आहेत आणि कधी शाहूच संपवणार आहे. मग अशा प्रकारे मग ते तरी करून बघितलं तरी फारसा उपयोग झाला नाहीच. बाजीराव उभा राहिला आणि त्याने काय करायचं ते केलंच. पण अशा प्रकारे मग शेवटी 1707 ला औरंगजेब निराश झालाय सगळ्यानंतर. सगळे त्याचे चुकत गेले अंदाज, सगळे प्रयत्न फसलेत आणि मग शेवटी तो उत्तरेकडे निघाला. 27 वर्ष तो उत्तरेत गेलाच नव्हता. ताजमहाल बघितलं नव्हतं, आग्रा दिल्ली बघितलं नव्हतं. उत्तर चांगली होती. तिथलं प्रशासन चांगलं होतं, सगळं चांगलं झालं होतं. आश्चर्याची गोष्ट तो का गेला नाही. त्यामुळे शेवटी तो निघाला आणि मग तो वरती जायला लागला आणि आजारी पडला आणि मग शेवटी त्याचं महाराष्ट्रामध्येच निधन, अहमदनगरचं निधन झालंय. अशा प्रकारे त्याला उत्तर काही बघता आली नाही असं म्हणता येईल. सर औरंगजेब जर इतकी वर्ष महाराष्ट्रात होता किंवा महाराष्ट्रातच त्यांनी बस्तान बांधलं होतं, उत्तरेमध्ये त्याच्या गैरहजेरीमध्ये मराठ्यांनी तिथे आक्रमण केलं नाही का? केलं ना. उलट ही स्ट्रॅटेजी आता एक इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी होती की ताराबाईंच्या काळामध्ये स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली की आता औरंगजेब दक्षिणेत फसत चालला होता तर एकाच वेळी कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश हस्तगत केला पण त्याला नीट प्रशासन लावता आलं नाही. एवढा मोठा प्रशासन एकदम मिळवला खरा मग ते बकाडा भरल्यासारखं होतं तर तो पसवता येणं आणि त्याच्या मध्ये गॅप मराठ्यांनी शोधल्या
आणि ते एकाच वेळी वेगळ्या ठिकाणावर हल्ले करायला लागले, तेही गरिबी गाव पद्धतीने. आणि त्या औरंगजेबाला नक्की शत्रू कुठे आणि कुठे लढायचे हे त्याला कळेना. आणि तो अडकत गेल्यावर मग ताराबाई strategy ही होती की आता अल्टिमेट शॉक कुठे द्यायचा, तो उत्तरेवर आक्रमण. आणि मराठ्यांनी ताराबाईंच्या काळामध्ये नर्मदा ओलांडली आणि नर्मदा ओलांडून जबलपूर, बडोदा या ठिकाणी हल्ले केले. तर इतके वर्ष काय झालं उत्तरेमध्ये की औरंगजेब संदेश पाठवत होता की आता मी लवकरच उत्तरेमध्ये परत येणार आहे, तेव्हा माझं ग्रँड वेलकम झालं पाहिजे आणि दक्षिण जिंकून येणार आहे. त्या उत्तरेत त्याची वाट पाहत होते, पण त्याच्याऐवजी पोहोचले मात्र मराठे. आणि अशा प्रकारे स्पष्ट झालं की स्वतः औरंगजेब दक्षिणेमध्ये असताना जर मराठे उत्तरेमध्ये आले आहेत, तर याचा अर्थ औरंगजेब हा खूप मोठं फेल्युअर आहे. आणि त्यामुळे औरंगजेबची जी काही प्रतिष्ठा होती अखिल भारतीय स्तरावर, ती संपुष्टामध्ये आली. औरंगजेबला हे जिंकता आलेलं नाहीये. त्याच्या फेलियर मागील जी काही कारणं आहेत, तर ती थोडक्यात सांगता येईल का? धर्माच्या आधारे भेदभाव केला, हे त्याने शेवटी मान्य केलं. आणि ती म्हणजे कळतं राजाचं कर्तव्य असतं की सगळ्यांना समान दिली पाहिजे आणि सगळ्यांच्या उत्थानासाठी काम केलं पाहिजे. पण तो धार्मिक पद्धतीने सगळीकडे बोलत होता आणि ते त्याचं मोठं पराभवाचं कारण ठरलं, हे त्याला स्वतःला उमगलं शेवटी. आणि तो दुःखी पण झाला की आपण चूक केली म्हणून. पण खूप उशीर झाला होता आणि आता परत मागे जाणं शक्य नव्हतंच. मग दुसरं एक कारण असं ठरलं की राजपूत हे त्यांची तलवार होते, पण औरंगजेबाला शत्रू बनवण्याची कला माहीत असल्यामुळे त्याने राजपुतांशी सुद्धा वैर घेऊन ठेवलेलं होतं. किंबहुना मराठ्यांचा उठाव दडपण्याची ताकद फक्त राजपुतांकडे होती. त्याचा पुरावा असा की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना खरा पराभव दिला तो फक्त एका राजपुतानेच, तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. त्यातनं तो मुद्दा स्पष्ट होतो. पण अशा कसोटीच्या प्रसंगी राजपूत मदतीला आले नाहीत, कारण त्या राजपुतांनाच ऑलरेडी मुघल आणि राजपुतांमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. आणि अशा प्रकारे औरंगजेबाची एकाच वेळी सगळ्या शत्रू करण्याची नीती जी आहे, शत्रू तोडण्याची नीती, ती त्याला महाग पडलेली आहे असं आपल्याला दिसतंय. आणि बाकी मग फायनान्शियल बर्डन वाढत चाललं होतं. मुघलांचं राज्य खूप मोठं झालं होतं, मूळ नोकरशाही झाली होती, प्रचंड सैन्य होतं आणि तो खर्च आता भागत नव्हता. आणि त्यामुळे ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो, तूट वाढत चालली होती. आणि त्यामुळे मग खर्च डोईजड होणं, त्या मानाने महसूल तितकासा मिळत नव्हता. उतरंड खूप वाढली होती प्रशासनामधली, प्रशासन खूप करप्ट झालं होतं, खूप हेवी झालं होतं, म्हणजे जड झालं होतं. अशा अनेक समस्या मुघलांच्या होत्या. एकंदरीत 12,000 त्यांचे मनसबदार होते. आता जसे आपण मंत्रिमंडळ म्हणतो, तर मंत्रिमंडळ आपल्याकडे समजा 47-50 असतात, इथे 12,000 मनसबदार. कसं काय सांगतात, नावं तरी ओळखणार का? ते कोण काय करतंय, त्याचं काय चाललंय, त्याचे पगार, हे सगळंच खूप जास्त झालं होतं. मग अशा प्रकारे मुघलांना तर अख्खा भारत सांभाळणं. मग एका पॉइंटला त्याच्याकडे 1707 काश्मीर टू कन्याकुमारी आणि आसाम टू अफगाणिस्तान एवढं मोठं राज्य होतं, जे भारताच्या इतिहासामध्ये एवढं मोठं राज्य कोणाचंही कधीच नव्हतं. म्हटलं तर अचिव्हमेंट होती, पण सगळा भारत वाट पाहत होता की कधी औरंगजेबाचा मृत्यू होतो आणि कधी आपण स्वतंत्र होतो. म्हणजे तर त्याचा मृत्यू झाला बरोबर 1707. सगळ्यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि मुघलांचा तंबू एका फटक्यात खालती पडलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तत्वावर स्वराज्याची स्थापना केली होती, त्यांच्या निधनानंतर इथल्या रयतेने, मराठा समाजाने तेच तत्व पुढे नेलेलं आहे. आणि म्हणूनच औरंगजेबाला मराठा समाजाचा, या तत्वाचा आणि स्वराज्याचा पराभव करता आलेला नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.